नमस्कार. निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 269 आणि 270. साधक श्री निसर्गदत्त महाराजांना विचारतो, अनावश्यक विचारापासून मुक्त कसे व्हावे? अनावश्यक विचारापासून मुक्त कसे व्हावे? निसर्गदत्त महाराज म्हणतात, जसे आपण कुणाचा रॉंग नंबर आला की तो लगेच ठेवून देतो, क्षणभरही विचार करत नाही, तसेच अनावश्यक विचारांचा रॉंग नंबर आला की तो ताबडतोब तोडून टाका. वस्तुतः विचार म्हणजेच तुम्ही, तुम्ही म्हणजेच विचार. एक विचार म्हणतो, मला निर्विचार व्हायचे आहे. दुसरा विचार म्हणतो की मला तसे व्हायचे नाही. त्यामुळे एक विचार जेव्हा दुसऱ्याला नियंत्रित समजतो किंवा निर्विचार होण्याचे ठरवतो, तेव्हा उरलेल्या विचाराशी संघर्ष करतो व विचाराचे स्वरूप नीट न समजल्यामुळे हा संघर्ष मात्र आपला आयुष्यभर चालतो. एक महत्त्वाची गोष्ट इथे अगदी नमूद करण्यासारखी आहे, ती म्हणजे विचारामध्येच विचारक निर्माण करण्याची एक अद्भुत शक्ती आहे. वास्तविक विचारक म्हणून जे काही आहे तो केवळ एक विचारच आहे, पण हे असे कळणे ज्यामुळे शक्य होते, ते केवळ आपले मूळचे अगोदरपणाने असणारे असणेपण आहे. असणेपण ही काही कल्पना नाही. असणेपण हा कुणा एखाद्या विचारकाचा विचारही नाही. कुणी तसे सांगितले म्हणूनही नाही. ती आहे एक अवांछनीयरित्या मिळालेली एक अद्भुत देणगी. म्हणून विचार म्हणजे काय हे समजून घ्या. विचारांचे जाळे ओळखा. विचारक कोण किंवा काय हे पण समजून घ्या. विचाराची मर्यादा ओळखा. तो सदैव कालाधिष्ठित कसा आहे हे पण पहा. जेव्हा अत्यंत गरज असते तेव्हा गरजेपुरतेच विचाराचा वापर करा. त्याला आमंत्रित करा. असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात. इतर वेळी म्हणा, जा, मला तुझी इथे आता काही गरज नाही, असे म्हणण्याचे धैर्य तुम्ही बाळगा. मात्र विचाराचे शत्रू बनू नका. त्याला काम झाले की फळीवरच ठेवा आणि फळीवरच पडू द्या. जोपर्यंत तुम्ही स्वतःला जाणणार नाही, तोपर्यंत इतरांचा तुमच्यावर सतत परिणाम होणार म्हणजे होणार. मुंबईत एक बाबाजी आहेत. लोक त्यांना जाऊन भेटतात. अर्थात मी मात्र भेटलो नाही, कारण मला माहीत आहे की हे बाबाजी काय चीज आहे म्हणून. मी सर्व इथे बसून सर्व ओळखतो, असे श्री निसर्गदत्त महाराज एका चर्चेच्या दरम्यान म्हणाले. मला त्यांच्याकडे जाण्याचे काही कामच नाही. आणि पुढे ते असे म्हणतात की भगवान श्रीकृष्ण जरी आले व ते जरी फक्त 1-2 मैलावरच इथे माझ्यापासून दूर ठाण मांडून असले, तरी मी सुद्धा त्यांना भेटायला जाणार अजिबात नाही. कारण एकच, मी भगवान श्रीकृष्ण काय आहेत हे मी चांगल्या प्रकारे जाणतो. म्हणून मी असे जगावेगळे हे विधान करू शकतो. निसर्गदत्त महाराज म्हणाले, सध्या तुमची मी आहे ही बाब तुम्ही वैयक्तिक समजता. हा तुमचा पूर्णपणे गैरसमज आहे. तुम्हाला तुमच्या खऱ्या ओळखीपासून हाच दूर ठेवतो किंवा हा तुम्हाला तुमच्या मुळापर्यंत येऊ देत नाही, मुळापासून दूर नेतो. न तुम्ही देह आहात, न देवाचे नाव आहात, न तुम्ही वंश, गोत्र इत्यादी काहीही नाही आहात. साधक विचारतो, हा गैरसमज दूर करण्याकरता काही विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे की नाही? महाराज म्हणतात, प्रयत्न करण्याची अजिबात गरज नाही. पण तुम्हाला काही प्रयत्न केल्याशिवाय चैनच पडत नाही. तशी तुम्हाला सवयच लागलेली आहे. आपण केवळ असणेपणाने आहोत आणि इथून चिकटून राहण्यातच इकडेच लक्ष देणे हे कसे महत्वाचे आहे. इतकीच साधी गोष्ट तुम्हाला अजिबात नको आहे. आपण
केवळ असणेपणानेच आहोत याकडे लक्ष ठेवण्याकरता तुम्हाला कुठल्या प्रकारची गरज आहे, कोणत्या प्रयत्नाची गरज आहे सांगा बरे. एकदा का तुम्हाला तुमच्या सोबत समाधानपूर्वक राहण्याची असण्याची तीव्र इच्छा झाली की, कळकळ झाली की, तळमळ झाली की, मग मात्र तुम्ही सर्व काही सहजपणे, उत्स्फूर्तपणे तुमच्या ठिकाणी घडेल. कुठल्याही प्रयत्नाची काहीही गरज वाटणार नाही. आपण केवळ असणेपणानेच असावं, या गोष्टीचे महत्त्व पटले, की या महत्त्वाचे रूपांतरच समजात किंवा बोधात होते आणि तो बोध, तो समजच तुम्ही असा आणि हा बोध, हा समज व्यक्तीचा नाही, तर तो केवळ समज आहे, हे तुम्ही समजावून घ्या. भाग 270. जिसने थामा है आंचल अपने होने का कसकर, जिसने थामा है आंचल अपने होने का कसकर, वो तन्हाई के रेगिस्तान वो तन्हाई के रेगिस्तान से भी गया गुजर. जिसने थामा है आंचल अपने होने का कसकर, वो तन्हाई के रेगिस्तान से भी गया गुजर. निसर्ग म्हणजे जे स्वाभाविक आहे, जे प्राकृतिक आहे ते. निसर्गाला जन्म मृत्यू नाही. वाटलं तर ते सततच जन्मत आहे असे म्हणा. मरण नाहीच. सर्व जीवजंतू जन्म घेतात. आपल्यातून इतर जीवजंतूंना जन्माला घालतात. आपलाच जणू ते विस्तार करतात. हे काम झाले की ते नष्ट होतात, परत निसर्गात जातात. हे चक्र निरंतर अव्याहतपणे चालू आहे. हे निसर्गाशिवाय दुसरीकडे कुठेच जात येत नाही. तसं पाहिलं तर हे जग विविध स्रावापासूनच बनलेले आहे. शुक्र, वीर्य, शोणित या पुरुष स्त्रियांच्या स्रावापासून सुंदर मनुष्य देह आकाराला येतो. हे शरीर म्हणजे तोच स्राव. आता चालतो, बोलतो, ऐकतो वगैरे वगैरे. तुम्ही जर स्वतःला निसर्गदत्त म्हणत असाल तर याच बोधात राहा, याच वर्तमानात राहा. गरजेपुरता भूतकाळ आणि भविष्यकाळ याचा विचार करा, त्याचा मानसिक काळ करू नका. पुनर्जन्म वगैरे सगळ्या फक्त वेळ घालवण्याकरता करण्यात येणाऱ्या रिकामटेकडेपणाच्या गप्पा आहेत, केवळ संकल्पना आहेत. कुंडलिनी सुद्धा हा या बाबतीतला असाच एक प्रकार आहे, असे श्री निसर्गदत्त महाराज ठामपणे म्हणतात. विश्वात लाखो जीव, स्थलचर, जलचर, नभचर असे विविध प्राणी आहेत. ते कुंडलिनी वगैरे वगैरे काही जाणतात का काय? ते तर अजिबात त्याला काही ओळखत नाही. तुम्ही मात्र या व्यर्थ माहितीमुळे स्वतःचा त्रास वाढवलेला आहे, हे मात्र नक्की. तुम्ही स्वतःला व्यक्त न समजता व्यक्ती मानता आणि फार मोठा धोका पत्करता, म्हणजे दुःख भोगता. निसर्ग केवळ व्यक्त आहे, आपण व्यक्त आहोत. ही व्यक्तपण सुद्धा असे अद्भुत आहे, की ते त्यालाच माहीत नाही, की आपण व्यक्त आहोत म्हणून. आपल्याला आरंभ अंत आहेत की नाही, हे पण त्याच्या गावी नाही. फक्त जे काय आहे ते केवळ व्यक्तच आहे. एखाद्या निर्जन ठिकाणी, दूर, लोकांच्या नजरेत पडणार नाही अशा ठिकाणी एखादे फुलाचे झाड असते. त्याला मुळात आपण झाड आहोत हेच माहीत नसते. तर कोणत्या फुलाचे आहोत हे माहीत असण्याचा काही प्रश्नच येत नाही. फूल उमलले, आधी कळी होती, आता कुणी तोडणारा नसल्यामुळे फूल झाडावर तसेच सुकले, इत्यादी गोष्टींना ते मुळात काहीही ओळखत नाही. तेथे फक्त सृजन असते, फक्त क्रिएशन असते, म्हणजे केवळ व्यक्त होणेच असते. एकोहम बहुश्याम हे स्फुरण अगदी याच जातीचे आहे. आपण स्फुरण पावत आहोत, हे त्या स्फुरणाला पण माहीत नाही. जगात नाव कमावण्याकरता कधीच कोणतेच फूल उमलत नाही, असे कवी श्री मुक्तिबोध म्हणत असत. म्हणून मुक्तिबोध म्हणजे गजानन माधव मुक्तिबोध हे एक प्रसिद्ध कवी होते. म्हणून काल्पनिक भूतकाळ किंवा काल्पनिक भविष्यकाळ याबद्दल प्रश्न करण्यापेक्षा तुम्ही आता या क्षणी या स्थळी काय आहात याचाच शोध का घेत नाही? तुमची आताची अवस्था एका चमकीत, एका क्षणात कुठून येते, कुठे जाते, हे लक्षपूर्वक पाहिले तर त्यामागील कालातीत स्थिती कळेल. प्रत्येक लाट समुद्रातच विलीन होते, समुद्रातच येते. त्याप्रमाणे प्रत्येक क्षण
आपल्या उगमातूनच येतो आणि उगमातच जातो. स्वरूप ज्ञान म्हणजे हाच उगम असणे होय. हाच उगम असा. साधक विचारतो, हा उगम कोण शोधून काढतो? यावर महाराजांनी फार सुंदर उत्तर दिले आहे. कुणी व्यक्ती नाही तर केवळ उगमाविषयीच राहण्याची असणारा कळवळा म्हणजे कळवळा बाळगणारा नाही, म्हणून ज्ञानी नाही तर ज्ञानच असा.